अरे रे 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 रे, ग्राहक राजा की पोलीस? संगमनेरमध्ये पावती मागितली म्हणून ग्राहकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण, शोरूम व्यवस्थापकासह 15 जणांवर गुन्हा दाखल. तर वाद मिटवायला गेलेल्या महिलेलाही धक्काबुक्की. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप. बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर. नमस्कार, जय जय भारत, जय सेदान. न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर पोलीस ठाणे हद्दीतली. प्रेक्षकांनो, ग्राहक हा राजा असतो या संकल्पनेला हरताळ फासणारी अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटना संगमनेर शहरातील नामांकित मालपानी बजाज शोरूममध्ये घडली आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक गाडी दुरुस्तीसाठी आणली असता त्याची रीतसर पावती मागितली म्हणून शोरूमच्या व्यवस्थापकासह 15 ते 20 कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रायव्हरने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार कासारा दुमाला तालुका संगमनेर येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते वय वर्ष 25 याचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत वय वर्ष 65 यांची बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी बंद पडली होती. ही गाडी दुरुस्तीसाठी त्यांनी मालपानी बजाज शोरूममध्ये आणली होती. गाडी शोरूममध्ये जमा केल्यानंतर स्वप्नील यांनी कर्मचाऱ्यांकडे त्याची रीतसर पावती रिसिप्ट मागितली. मात्र कर्मचाऱ्यांनी पावती देण्यास टाळाटाळ केली. या साध्या कारणावरून कर्मचारी आणि ग्राहकामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद वाढत असल्याचे पाहून स्वप्नील सातपुते यांनी शोरूममधील गैरव्यवहार आणि उद्दामपणा समोर आणण्यासाठी आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. याचाच प्रचंड राग शोरूमचे व्यवस्थापक सचिन पल्लोड आणि इतर कर्मचाऱ्यांना आला. व्यवस्थापकाने आरडाओरडा करत थेट स्वप्नील यांच्यावर हल्ला चढवला. पाहता पाहता शोरूममधील 10 ते 15 कर्मचारी गोळा झाले. त्यांनी स्वप्नील यांना घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता शोरूममधील मॅकॅनिकचे लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रायव्हर आणून स्वप्नील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची तक्रारदार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. तर हा राडा सुरू असताना स्वप्नील यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा आणि पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्दाम कर्मचाऱ्यांनी महिला असल्याचाही संकोच न बाळगता त्यांना देखील अत्यंत वाईट पद्धतीने धक्काबुक्की केली, जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. या संपूर्ण मारहाणीत ज्यांचा शोरूमच्या कामाशी थेट संबंध नाही अशा बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतला, मारहाणीत सहभाग घेतला. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. प्रेक्षकांनो, या झटापटीत स्वप्नील यांच्या हातातील सोन्याची अंगठी ही गाळ झाली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अनेकदा शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांची अडवणूक होते. पुढे गाडीच्या सर्व्हिसिंगला किंवा सुट्ट्या भागांना अडचण येऊ नये म्हणून अनेक ग्राहक गप्प बसतात. याच गोष्टीचा गैरफायदा घेत शोरूम चालकांची मनमानी आणि गुंडगिरी वाढत चालली आहे, अशी भावना आता सर्वसामान्य संगमनेरकरांमधून ग्राहक म्हणून व्यक्त होत आहे. या जीवघेण्या हल्ल्यात स्वप्नील सातपुते यांच्या छातीवर, पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत गुन्हा दाखल केला असून यात संशयित आरोपी म्हणून व्यवस्थापक सचिन पल्लोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर पूर्ण नाव माहीत नाही यांसह इतर 10 ते 12 अनोळखी कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कडक कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर शोरूमचे व्यवस्थापक सचिन पल्लोड यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी फोनवर संपर्क साधला असता त्यांचे उत्तर आलं की आम्ही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र समोरील ग्राहकाने तुमच्या विरोधात फिर्याद दिली असल्याचे ज्यावेळी प्रतिनिधींनी सांगितले तेव्हा सचिन पल्लोड यांनी सांगितले आहे की आम्ही देखील त्यांच्या विरोधात तक्रार देणार आहोत. मात्र आम्ही अशी कुठलीही मारहाण केलेली नाही, असे उत्तर देखील सचिन पल्लोड यांच्याकडून आलेले आहे. प्रेक्षकांनो, मात्र व्हिडिओच्या माध्यमातून जी घटना घडली या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण काय सांगतं हे काही सांगण्याची वेगळी गरज उरत नाही. त्यामुळे बातमी प्रसारित होईपर्यंत देखील बजाज शोरूमच्या व्यवस्थापकाकडून 24 तास उलटून देखील कुठलीही प्रकारची तक्रार झालेली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांनो, जरी ग्राहकाची एखादी चूक असेल किंवा झाली असेल तर याचा अर्थ असा कधीच होऊ शकत नाही की त्या ग्राहकाला त्या व्यवस्थापनाचे व्यवस्थापक
आणि त्यांचे कर्मचारी बेदम मारहाण करू शकता. ग्राहकाला अशा प्रकारचे अमानुष मारहाण करणाऱ्या या पांढरपेशा गुंडावर पोलीस प्रशासन काय कडक कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागर सह शौकत पठाण, संगमनेर. तेजस्विनी स्वप्नील सातपुते. काल माझे मिस्टर आणि माझे वडील दोघ जण गाडी सर्व्हिसिंगला टाकायला बजाज चेतक शोरूम मध्ये गेले असताना हा सगळा प्रकार घडला. यामध्ये आम्ही गाडी 19 फेब्रुवारी 2025 ला घेतली. 19 फेब्रुवारी 2026 ला तिची सर्व्हिसिंग संपली, इन्शुरन्स संपला. पण यामध्ये 5 वेळा आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी घेतली, गाडीला हार घातल्या दिवसापासून त्यांना सांगतोय की गाडीचा आवाज होतोय, गाडी चालत नाहीये. पण त्यांनी 15 दिवसात गाडी रुळल, व्यवस्थित होईल असं सांगून आम्हाला गाडी देऊन टाकली. त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी त्यांच्याकडे पुन्हा जाऊन कंप्लेंट केली. त्यावेळेस पण त्यांना सांगितलं. हे असं वारंवार झालं. जून महिन्यामध्ये माझे वडील वारीला निघून गेले, त्यावेळेस गाडी बंद पडली. वारीवर आल्यानंतर त्या गाडीचं चार्जर खराब आहे यासाठी आम्ही त्यांना कंप्लेंट करायला गेलो की आमच्या गाडीचं चार्जर खराब आहे, गाडी चार्जिंग होत नाहीये, काय करायला पाहिजे, आम्हाला चार्जर बदलून द्या. तर चार्जर घेऊन गेल्यानंतर ते बोलले गाडी इथं घेऊन यायला लागेल. म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा मला गाडी जामगाववरून इथं आणायची, मला 3-4 हजार रुपये त्याला खर्च जाणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा. हे सांगितल्यानंतर त्यांनी कंपनीचा नंबर लिहून दिला का तुम्ही कंपनीला कॉल करा, ते लोक गाडी टोईंग करून आणतील. पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचं याच्यावर ऍक्शन घेतली नाही. आपण त्यांना ऑनलाईन कंप्लेंट केली, गाडी टो करण्यात आली नाही. त्यानंतर 2 महिने गाडी जागेवर उभी राहिली या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर 2 महिन्यांनी गाडी इकडे आम्ही घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर त्यांनी 15 दिवस गाडी लावून घेतली. आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फॉलोबॅक दिला नाही. आणि प्रत्येक वेळेस आम्ही सर्व्हिसिंगला आलोय, आम्हाला रिसिप्ट द्या, काहीतरी पुरावा द्या का आम्ही तुमच्याकडे गाडी घेऊन आलोय. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला पुरावा दिला नाही. पण ह्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे पुरावा मागितला, रिसिप्ट मागितला, तर त्यांनी या प्रकारचं कृत्य करून माझ्या मिस्टरांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, बाकीच्या तिथल्या लोकांनी, तो सचिन कोलोड आहे त्यांनी, या सगळ्या लोकांनी बेदम मारलं. ही एकदम निषेध करणारी गोष्ट आहे.